पडण्यासाठी एक पडल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही. तर चला सुरू करूया. 1 नचिकेतला पडले आहेत 2 म्हणून तो बाहेर निघू शकत नाही. साक्षी 2 घरं पुढे जाणार. साक्षी सेफ प्लेसमध्ये आहे आता. 1 नाही ते 3 आहेत. 3 साक्षी 3 घरं पुढे चालणार. 4 आहेत का? हां, मग चल्लस 4 घरं पुढे जाणार. साक्षी पुन्हा एकदा सुरक्षित घरामध्ये आहे. नचिकेतला 1 पडला आहे. नचिकेत घराच्या बाहेर पडू शकतोय. 1 आता साक्षीला चान्स आहे. जर 2 पडले तर ती नचिकेतला मारू शकते. येस, साक्षीला 2 आहेत. नचिकेतची सोंगटी पुन्हा एकदा घरात आलेली आहे. 2 पुन्हा साक्षी सुरक्षित घरात गेलेली आहे. 2 पुन्हा एकदा 1 पडल्याशिवाय बाहेर येऊ नाही शकत आहे. साक्षीला जर वाटले तर साक्षी दुसरी सोंगटी हलवू शकते. 3 साक्षीची 1 सोंगटी आतल्या बाजूस गेलेली आहे. 2 3 साक्षीला 2 पडले. साक्षीची 1 सोंगटी विनर होऊ शकते. 1 नचिकेत 1 मी बाहेर काढू शकतोय सोंगटीला. चल्लस व्हेरी नाईस. 3 साक्षीने दुसरी सोंगटी हलवली आहे. 4 पुन्हा एकदा चल्लस. नचिकेत दुसरी सोंगटी सुद्धा हलवू शकतो. पण त्यांनी साक्षीला मारलेलं आहे. साक्षीची सोंगटी एवढ्या जवळ येऊन पुन्हा तिच्या घरात गेलेली आहे. आणि नचिकेतनी पहिली सोंगटी त्याच्या घरात, सॉरी चुकीचा डाव खेळला होता नचिकेतनी. 1 चल्लस. नचिकेत 2 पावलांवर आहे. फक्त लवकरात लवकर आज सोंगटी घालून नाही तर साक्षी तुला मारेल.
पुन्हा एकदा साक्षी खूप जवळ येऊन पेली आहे. साक्षीची सोगटी. साक्षीच्या चारही सोगट्या घरात आलेल्या आहेत आणि नचिकेत आघाडीवर आहे. दोन्ही सोंगटी आत गेलेली आहे नचिकेतची. तीन 8 नचिकेतला 8 पडलेले आहेत. पुन्हा एक डाव भेटणार आहे नचिकेतला. चल्लस आणि 8 पडल्यावर 2 डाव मिळतात. चल्लस. आता पुन्हा एकदा चल्लसचा डाव खेळणार आहे नचिकेत.